सकाळी उठून अंघोळ केली आणि स्वतःसाठी 2 मिनटे काढावीत म्हणून 2 मिनटे काढली. याच्यामध्ये मी लावली चेहऱ्याला क्रीम आणि मस्त अशी पुसून वगैरे घेऊन मग नंतरच्याला मी लावली टिकली. तर इकडे माझं मी छानपैकी असं आवरलं. केस विंचरायची होती, पण म्हटलं आता पहिल्यांदाच खाण्याची तयारी करावा. सृष्टीच्या पप्पांना जायचं होतं ड्युटीला, म्हणून मी पटपट असा चहा बनवला, कडक असा चहा बनवला. चहा पिऊन झालं. सृष्टीच्या पप्पांना जायचं होतं, आज लवकर गेले, त्यामुळे काय स्वयंपाक तर बनवला नाही आणि टिफिन पण दिला नाही. तर चहा आणि बिस्किटावरच आज त्यांचं भागून दिलं. आणि नंतर इकडे सिंबा उठलेला, तर सिंबासोबत खेळले थोडंसं. आणि त्यानंतर मी माझ्यासाठी आणि सृष्टीसाठी स्वयंपाक बनवला, भांडी घासली आणि भांडी घासतानाच सिंबाला झोपी लावलेलं, तर सिंबा पण उठला. सिंबाकडे गेले आणि नंतर त्याला झोपी लावलं. आणि मग पुन्हा उरलेलं काम होतं, किचन साफ करायचं होतं. तर किचन मस्त असं घासून घेतलं. मी डेली किचन साफ करते, मला डेली शेगडी क्लीन लागते, तर मी डेली तिला घासत असते. घासून पुसून छानपैकी अशी घासून मस्त व्यवस्थित करते. किचन क्लीन असेल तर दिवस असा मस्त छानपैकी जातो. कधी चुकून जर किचन साफ करायचं राहिलं तर मुंग्या एवढ्या होतात ना, नाव त्याचं दुसरं. तर टाईम झालेला, तर मी म्हटलं सृष्टीला खायला द्यावा. तर मी सृष्टीला जेवायसाठी दिलं आणि मी स्वतः पण जेवले. आम्ही दोघींनी मस्त असं जेवण केलं. तर सिंबा इथे आता घोड्या व्हायला स्टार्ट झाला, तर म्हणजे गुडघ्या होतो आता. आमच्या दोघीचं जेवण झालं, मग म्हटलं चला पटपट असं घर पुसून घेऊया. मग मस्त क्लीन केलं. घर क्लीन झाल्यावर सृष्टीला मॅट टाकून दिली आणि सृष्टी तिथे आपलं स्वतःची उशी ब्लँकेट घेऊन माश्या बघायला सज्ज झाली. तर ही मस्त इथे झोपून बघत होती कार्टून. तर मी म्हटलं चला आता आपण कपडे धुवून घेऊयात. तर असा होता आजचा दिवस.